श्री गुरुचरित्र यातल्या कथा नुसत्या कथा नाहीत, तर त्या आपल्याला जगण्याचा एक मार्ग दाखवतात. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका आईची, तिच्या दुःखाची आणि त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या एका शक्तिशाली व्रताची. चला तर मग सुरू करूया. बरं, ही गोष्ट आहे शिरोळा गावातली. तिथे एक ब्राह्मण स्त्री होती आणि तिचं नशीब इतकं वाईट होतं की तिला झालेला प्रत्येक मुलगा जन्मानंतर लगेचच दगावला. विचार करा, 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 5 मुलं. प्रत्येक वेळी घरात पाळणा सजला आणि काही दिवसांतच तो रिकामा झाला. काय अवस्था झाली असेल त्या आईची? आता 5 मुलं गमावल्यावर ती स्त्री पूर्णपणे कोलंबडून गेली होती. शेवटी तिने विद्वानांना विचारलं, माझ्यासोबतच असं का होतंय? आणि त्यांना जे कारण सापडलं ते थक्क करणारं होतं. तिच्या दुःखाचं मूळ ह्या जन्मातलं नव्हतंच, ते खूप खोल एका वेगळ्याच आध्यात्मिक पातळीवरचं होतं. विद्वानांनी सांगितलं की तिला ब्रह्मसंबंधाची बाधा झाली आहे. आता ब्रह्मसंबंध म्हणजे काय? तर असं मानलं जातं की पूर्वजन्मात जर आपण एखाद्या ब्राह्मणावर अन्याय केला असेल तर त्याचा अतृप्त आत्मा सुडाच्या भावनेनं आपल्याला त्रास देतो, आणि नेमकं हेच तिच्या बाबतीत घडत होतं. पण चांगली गोष्ट ही होती की ब्राह्मणांनी फक्त कारणच सांगितलं नाही, तर त्यावर एक खूप खास आणि तितकंच प्रभावी उपायसुद्धा सांगितला. त्यांनी तिला सांगितलं, तू औदुंबर क्षेत्री म्हणजे नृसिंहवाडीला जा. तिथे श्रीगुरूंच्या चरणी लीन हो. फक्त तेच तुझं दुःख दूर करू शकतात. थोडक्यात तिला 7 दिवसांचं एक कठोर अनुष्ठान करायला सांगितलं, एक व्रत. आणि हे 7 दिवसांचं व्रत म्हणजेच पारायण सप्ताह. हाच तो उपाय होता जो तिच्या आयुष्यातलं सगळं दुःख संपवणारा होता. तर पारायण सप्ताह म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर श्री गुरुचरित्र हा जो पवित्र ग्रंथ आहे त्याचं 7 दिवसात अखंडपणे भक्तिभावानं वाचन पूर्ण करणं हे एक प्रकारे तपश्चर्येसारखंच आहे, आणि या ग्रंथाला वेदांत इतकंच पवित्र मानलं जातं. आता हे पारायण यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी काही नियम आहेत, आणि हे नियम खूप कडक आहेत. कारण यात फक्त वाचन महत्वाचं नाही, तर शरीर, मन आणि तुम्ही जिथे बसताय ती जागा, या सगळ्या गोष्टी शुद्ध असणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी बघूया जागेचे नियम. हे बघा, रोज एकाच ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागी वाचन करायचं. चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला हवा. वाचन सुरू झाल्यावर आसनावरून उठायचं नाही. आणि हो, इतरांशी बोलायचं तर नाहीच नाही. सोबत एक दिवा अखंड तेवत ठेवायचा. फक्त जागेचे नियम नाहीत, तर स्वतःसाठीही काही नियम आहेत. म्हणजे या 7 दिवसांत पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचं. शरीर, मन, बुद्धी सगळं शुद्ध ठेवायचं. झोपताना जमिनीवर चटई किंवा पांढऱ्या घुंगडीवर झोपायचं. आणि दिवसभर मनात फक्त ईश्वराचेच विचार हवेत. या सगळ्याचा उद्देश एकच, स्वतःला आतून बाहेरून तयार करणं. आणि गुरुचरित्रात स्वतःच म्हटलं आहे, अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावा गुरुचरित्र. म्हणजे काय? तर तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल तरच या ग्रंथाचं वाचन फळाला येतं. या सगळ्या नियमांमागचा खरा उद्देश हाच आहे. आता या सगळ्या नियमांमध्ये कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आणि कडक नियम आहे तो म्हणजे आहाराचा. याला म्हणतात हविषान्न. हा एक खास आहार आहे जो खास करून अशा आध्यात्मिक साधनेसाठीच तयार केला गेलाय. हविषान्न म्हणजे एकदम शुद्ध सात्विक जेवण. याचा मुख्य उद्देश काय? तर शरीर हलकं ठेवणं आणि मनाला कोणत्याही उत्तेजक पदार्थांपासून दूर ठेवणं. याचं जे मूळ स्वरूप आहे ते म्हणजे फक्त दूध आणि भात. हे नियम अगदी स्पष्ट आहेत. काय खायचं आणि काय नाही हे ठरलेलं आहे. बघा, दूध, भात, गव्हाची पोळी, तूप आणि साखर ह्या गोष्टी चालतील. पण मीठ, तिखट, मसाले, आंबट पदार्थ, दही, ताक, गूळ ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे बंदी आहे. अगदी कटाक्षाने टाळायच्या. ठीक आहे, तर एवढे सगळे कडक नियम पाळून पूर्ण श्रद्धेनं हे 7 दिवसांचं व्रत केल्यावर त्या शिरोळा गावच्या स्त्रीचं पुढे काय झालं असेल? श्रीगुरूंची कृपा झाली. तिच्या प्रार्थनेला फळ मिळालं. तिला 2 निरोगी मुलं झाली, आणि महत्वाचं म्हणजे ती दोन्ही मुलं दीर्घायुष्यी झाली. त्या स्त्रीची ही कथा आपल्याला गुरुचरित्र पारायणाची ताकद दाखवते. ती आपल्याला सांगते की अढळ श्रद्धा आणि कठोर शिस्त असेल तर कितीही मोठं दुःख असलं तरी त्यावर मात करता येते. हाच विश्वास यातून मिळतो. म्हणून लक्षात घ्या, पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाहीये. ही एक संपूर्ण साधना आहे. यात तुमची शारीरिक शिस्त, तुमची मानसिक एकाग्रता आणि तुमचं देवावरचं समर्पण या सगळ्या गोष्टी एकत्र येतात.
आणि हे जे कडक नियम आहेत ना, विशेषतः आहाराचे, ते तुमच्यात बदल घडवून आणणारी साधनं आहेत. शेवटी ही कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या विचाराकडे घेऊन जाते की कठोर शिस्त आपल्या श्रद्धेच्या प्रवासाला नक्की कसा आकार देते. कधीकधी आयुष्यात कडक नियमच आपल्याला देवाच्या मार्गावर अधिक मजबूतपणे उभं राहण्यासाठी मदत करतात का? यावर नक्की विचार